विद्यार्थी मित्रांनो, लवकरच महाराष्ट्र शासन सरकार जे 5वी ते 8वी पर्यंत कुणालाही नापास न करण्याचा निर्णय घेतलेला होता ना, आता तो बदललेला आहे. 5वीला जर तुम्ही अभ्यास नाही केलात तर नापास होताल. अभ्यास करणारे 6वीला जातील आणि तुम्ही बसताल 5वीलाच. म्हणून 5वीला तुम्हाला छान मार्क घ्यायचे असतील तर 5वीच्या अभ्यासासोबत स्कॉलरशिपचा सुद्धा अभ्यास करणं आवश्यक आहे. समजलं सगळ्यांना? मग उघडा तुमचं 5वी स्कॉलरशिपचं पुस्तक. 2025चं नवनीतचं पुस्तकामधील आपण भाग पाहणार आहोत. 5वं प्रकरण, मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे. 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, नवोदय स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. स्वाध्याय 5.1 बघा. सगळ्यांनी तुमचं पुस्तक उघडायचं आणि पुस्तकात बघायचं. लक्ष तुमचं पुस्तकात आणि कानाने आवाज ऐकायचा. पहिला प्रश्न आहे 13079. हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? अरे बापरे, काय सोपा प्रश्न आहे बालमित्रांनो. हे सगळे अंक वापरायचे आणि सगळ्यात लहान संख्या तयार करायची आपल्याला, बरोबर आहे. मग पर्यायात बघा बरं, सगळ्यात लहान संख्या कोणती दिसतीये? तर पर्यायात बघा, डायरेक्ट तुम्ही पर्यायात बघू शकतात. 10,379 ही सगळ्यात लहान संख्या तयार झाली आहे. मग आता इथं आपल्याला कळालं की 2 येते, पण खरंच इथं येते का बघा. ह्याच्यातला सगळ्यात लहान अंक 0 आहे, पण 0 जर आधी घेतला आणि त्याच्यापुढे 1 2 3 4 अंक घेतले तर 4 अंकीत संख्या तयार व्हायली. आपल्याला म्हणले 5 अंकी, म्हणून 0 अगोदर घेता येत नाही. 0पेक्षा थोडासा मोठा अंक 1 आहे, म्हणून 1 घ्यायचा अगोदर, नंतर 0, नंतर 3, 3पेक्षा नंतर मोठी आहे 7 आणि 7 नंतर 9 आणि संख्या तयार झाली 10,379. हे उत्तर आपलं आलं 30 सेकंदानंतर. पण प्रश्न वाचल्या वाचल्या कसं 5 सेकंदात उत्तर काढायचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ती सुद्धा युक्ती कळाली. दोन्ही पद्धतीनं उत्तर काढून पाहायचं आणि मग उत्तर रंगवणं फार महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 2. पहा बालमित्रांनो, दुसरा प्रश्न काय दिले? दुसरा प्रश्न 2, 4 व 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती असेल? अरे रे 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 रे, हे परीक्षेत 100% प्रश्न येतेच बघा. आता इथं काय म्हणले 2, 4, 6 आणि एखाद्या वेळेस परीक्षेत असा पण देतात, तुम्हाला म्हणतात सगळ्यांना 9, 3, 8 हे 3 अंक वापरा आणि या 3 अंक वापरून यापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज करा आणि ते उत्तर पर्यायात शोधा. आहे का नाही? हेच प्रश्न परीक्षेत येईल म्हणून सांगता येत नाही. ह्याच्यासारखाच प्रश्न येतो, अंक बदलून येतो. मग पहिल्यांदा हे एक जर प्रश्न तुम्हाला समजला तर यासारखे तुम्हाला शेकडो नाही हजारो प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. म्हणून एक प्रश्न पहिल्यांदा नीट समजून लक्ष देऊन बघा. तर कशा पद्धतीने संख्या तयार करायच्या बघा. 3 अंकी संख्यामधून पहिली संख्या तर दिसती तीच 246. आता त्याच्यानंतर ह्या 2ला 2 जशाला तसं ठेवायचं. समजा हा आहे विवेक, हा आहे आनंद, हा आहे प्रसाद. तर आता विवेक लाईनमध्ये पहिल्यांदा थांबला. आता ह्या दोघांची जागा अदला बदल करायची. ह्याला इकडे घ्यायचं, त्याला तिकडे घ्यायचं. कळालं? हे झाला 2 संख्या. पुन्हा म्हणते आता हे ना 4 नंबरचं म्हणते मला आता पुढं थांबा. मग 4 नंबरला पुढं थांबवल्यावर 2 त्याच्यानंतर आणि 6 त्याच्यानंतर. पुन्हा 4ला संधी, पुन्हा 6 इकडं आणि 2 नंतर. अशा ह्या 2 संख्या तयार झाल्या. त्याच्यानंतर आता 6 वाल्याला लाईनमध्ये पुढं थांबायची संधी द्यायची. 6 इथं, 4 इथं, 2 इथं, 6 इथं, 2 इथं, 4 इथं. अशा प्रकारे ह्या 3 अंकांपासून किती संख्या तयार झाल्या? 6 संख्या तयार झाल्या. 246, 264, 426, 462, 642, 624 आणि ह्याची धडाधड बेरीज करायची. आणि बेरीज किती ती बघा. 6 आणि 4 10. हे 6 आणि 4 10 10, 20 आणि 4 24ला 4 हातचे आले 2. हे 6 आणि 4 10 आणि हे 6 आणि 4 10 आणि 10 20 24 25 26ला 6 हातचे आले 2. 6 आणि 4 हे 10, हे 10 20 24 25 26ला 6 हातचे आले 2 आणि इथं 2ला कुणीच नाही आहे. इथं 26ला 26. 2664 पर्यायात आहे का? पर्याय नंबर किती? पर्याय नंबर बरोबर आहे का? अशा प्रकारे झालं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. पालत्या गड्यावर पाणी. उत्तर कुठे आहे? पर्याय नंबर 4.
एक येत नाही. त्याच्यामुळं एवढं सगळं खटाटोप करून उत्तर काढा आणि उत्तर काढल्यानंतर उत्तर नीट अचूक शोधणं आणि त्याला रंगवणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. कळालं का ह्याच्यावरून? हा, चला पुढचा प्रश्न पहा बरं बालमित्रांनो. तिसरा प्रश्न काय दिले तिसऱ्या प्रश्नात? 4, 5, 6, 0, 8 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट. आबाबाबाबाबा. आता हे जे प्रश्न आहे, एका प्रश्नात आपल्याला 2-3 कामं सांगितलेले आहेत. आलं का लक्षात? समजा तुम्ही कधी तुमच्या पप्पांचं आईचं काम करतात ना, आई काय म्हणतात, जा रे हे किराणा दुकानातून शेंगदाणे आण. तुम्ही शेंगदाण्याला जा, थांब 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 थांब, शेंगदाण्यासोबत रवा बी आण. अरे थांब 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 थांब, शेंगदाणा रवा साखरपत्ती घेऊन ये. अरे थांब थांब थांब, शेंगदाणा रवा साखरपत्ती आणि चुरमुरे बी आण. हा हॅलो, अरे भांडे घासायचं साबण, हा हा ते बी घेऊन ये. आहे का नाही? तसंच या गणितात आहे. एका प्रश्नात 1, 2, 3 प्रश्न आणि पुन्हा उत्तर शोधायचं आणि उत्तर रंगवायचं. बापरे. एवढू शाक जीवाला लई ताण आलाय रे, लई ताण आलाय. किती तुम्ही लहान लहान मुलं आहेत, किती अवघड प्रश्न सोडवायला. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. ह्याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायला मग कोणते येईल? 8 मोठा अंक घ्या, नंतर 6, नंतर 5, 4, 0. एक प्रश्न झाला. आणलं का शेंगदाणे आणले. त्याच्यानंतर काय? लहानात लहान संख्या तयार करायची. 0पासून तर करता येत नाही. मग कोणता घ्यायचा लहान अंक? 4, 0, 5, 6, 8. मग आता मोठ्यात मोठी संख्या तयार केली, लहानात लहान संख्या केली. आता याच्या बेरजेची म्हणलंय, बरोबर आहे का नाही? मग आता बेरीज करावं लागेल. मग आता ह्याची बेरीज किती येईल? इथं 8, 6 आणि 4 10 ला 0, 5 आणि 5 10, 11 ला 1, 6 आणि 1 7, 8 आणि 4 12. आता ही झाली बेरीज. बाबा, शेंगदाणे आणले, रवा आणले, साखरपत्ती आणली. आता अजून एक तिसरं काम. आता बेरीज केल्यावर पुढं काय म्हणले? त्या बेरजेची निमपट. निमपट म्हणजेच काय? अर्ध करायचं. निमपट म्हणजेच काय रे? अर्ध. आता हे लाकूड आहे, एक कुऱ्हाडीनं असा घाव घातला की 2 तुकडे. तसं ह्याचे 2 तुकडे म्हणजेच काय? 2 न भागायचं. मग 2 न तुम्ही असं भाग करू शकता. हे बघा, हे 2 न भागाकार येते का नाही तुम्हाला? असं भागाकार. हे बघा, इकडे भागिलेचं उत्तर इथं लिहू. 2 पंच 10, 2 सख 12. इथं 0 0 वरून घेतले 7. 2 न 7 ला भाग जाते. 2 त्रिक 6. इथं उरले 1, वरून घेतला 1. पुन्हा 2 पंचे 10. इथं उरला 1, पुन्हा वरून घेतला 0. 2 पंचे 10 आलं. पुन्हा वरून घेतलं 8 आणि 2 चौक 8. 8 मधून 8 गेले 0. म्हणजे उत्तर आपलं काय आलं? 63,554. पर्यायात किती नंबरला आहे हे उत्तर? पर्याय नंबर 3. कळालं? सगळ्यांना समजलं? अजून एक तुम्हाला पद्धत सांगतो. हे बघा, 12, 71, 08 याला 2 न असं सुद्धा भागतात बरं का बाळांनो. हे बघा, इकडे बघा. 2 1 2, 2 पंचे 10, 2 सख 12. 2 2 4, 2 त्रिक 6. 1 उरला 2 पंचे 10, 1 उरला 2 पंचे 10 आणि 2 चौक 8. हे उत्तर तेच आलं. कळालं? अशी दुसरीही पद्धत तुम्ही शिकून घ्या. चला पुढचा प्रश्न. बालमित्रांनो, पुढचा 4था प्रश्न बघा बरं. हे बघा, सगळे पुस्तकात बघा, एकाग्रतेनं पुस्तकात बघा. काय म्हणले रे? 0 2 3 9 7. हे बघा, हे 0 2 3 9 7 हे अंक आले आता नवीन. हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. ह्याच्यापासून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कशी तयार होईल रे? हे बघा, हे 9 7 3 2 0 97,320 ही मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार झाली. एवढं समजलं प्रश्नातलं. पुढं काय सांगितलंय? वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान 5 अंकी संख्येपेक्षा किती मोठी आहे. मग आता ह्याच्यापासूनच लहानात लहान संख्या तयार करायची 5 अंकीच. मग आता कशी होईल? 0 आधी घेता येत नाही. 2 0 3 7 9. आता प्रश्न काय म्हणले? या मोठ्यात मोठ्या संख्येपेक्षा ही लहानात लहान संख्या ही ह्यांच्यात फरक किती आहे? वजाबाकी. फरक म्हणजेच काय रे? वजाबाकी. डॅन टा डॅन. इथं वजाबाकी करायचं. 10 मधून 9 गेले, 1 उरला. इकडला हातचा तिकडे गेला होता. 11 मधून 7 गेले. मग 11 मधून 7 गेले, उरले किती? 4. आता इकडं 2 होते. मग 12तून 3 गेले, उरले किती? 9. इथं 6 मधून 0 गेले 6 आणि इथं 9 मधून 2 गेले 7. 76,941 पर्यायात आहे का? किती नंबरला? पर्याय क्रमांक 4. सगळ्यांना समजलं? म्हणजे किती सोपा प्रश्न होता. 3रा आणि 4था हा तर सारखाच होता.
बालमित्रांनो, 5वा प्रश्न बघा. 5वा आणि मला वाचवा प्रश्न म्हणायलाय. आता बघा, फार सोपा प्रश्न आहे. 2, 8, 5, 4 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून, आता हे एकदाच वापरायचे बरं का रे, एकदा वापरून तयार केलेल्या सर्वात मोठ्या 6 अंकी संख्येच्या 1000 स्थानी कोणता अंक येईल? दिलेत अंक 4 आणि करायला सांगितले संख्या 6 अंकी. आता आली का पंचायत. अजून एकदा वाचा. 2, 8, 5, 4 हे 2, 8, 5, 4 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून म्हणजे एकदा तर वापरावंच लागते. जास्तीत जास्त किती बी वापरा. बघा, हे प्रश्नामध्ये उत्तर दडलेलं असते बरं का, प्रश्नातच उत्तर दडलेलं असते. किमान म्हणजे काय, कमीत कमी एकदा तर वापरावंच लागेल. जास्तीत जास्त कितीदा वापरा, मग समजलं, असा प्रश्न आहे. मग किमान एकदा वापरून तयार केलेल्या सर्वात मोठ्या 6 अंकी संख्येच्या 1000 स्थानी कोणता येईल अंक. मग आता कसली संख्या तयार करायची हे अंक वापरून? सर्वात मोठ्या. मग मोठी संख्या तयार करावर ह्याच्यापासून 8, 5, 4, 2 मोठा अंक आधेगेर घेतला. आता किमान एकदा वापरा म्हणलं आपण, किमान एकदा वापरलं, पण आपल्याला सांगितलं 6 अंकी, इथं तर झाले 4च. म्हणून हा मोठा अंक डबल घ्यायचा, पुन्हा अजून एकदा घ्यायचा, म्हणजे झाली का 6 अंकी संख्या. मग 6 अंकी संख्या तयार झाली तर आपल्याला काय म्हणलंय, 1000 स्थानी कोणता अंक येईल? एकक, दशक, शतक आणि 1000. 1000च म्हणलंय का? तर 1000 स्थानी कोणता अंक येईल? 8. म्हणून उत्तर आहे पर्याय नंबर 2. छान. नेक्स्ट 6वा प्रश्न. 6वाही प्रश्न अत्यंत सोपा आहे. अवघड असला तरी असंच म्हणायचं, टेन्शन घ्यायचं नाही. पुढं काय दिलंय? 3, 0, 5, 7, 9, 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. आता मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची. मग पर्याय आहेत बघा. इथं 0 आले म्हणजे ही समसंख्या आहे, हे तर उत्तरच येत नाही, हे उत्तर येत नाही. समसंख्या आहे, मग विषम संख्या मोठ्यात मोठी. मग आता मोठ्यात मोठी म्हणजे आता बघायचं, तुम्ही नीट संख्यात तुम्ही बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल की इथं दिले 1 लाख, म्हणजे ही पण येणार नाही, ही लहान संख्या झाली. इथं 9 लाख, इथं 9 लाख, म्हणजे आपलं उत्तर एकतर पर्याय 3 येईल, नाहीतर एकतर पर्याय 4 येईल. मग आता कशा पद्धतीनं ह्याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार होती ती बघा. मग आता तुम्ही नीट पाहिलात तर ह्याच्यातच बघा, हे विषम आहे, हे विषम आहे. मग ह्या दोघात मोठं कोण आहे? तर 9,73,501 आणि 9,75,301 म्हणजे मोठं कोण आहे? पर्याय नंबर 3. इकडं उत्तर काढायच्या आधीच आपल्याला कळालं, तरी पडताळा करून बघा. 9 अगोदर घेतलं, नंतर 7 घेतलं, नंतर 5 घेतलं, नंतर 3 घेतलं, नंतर 1 घेतलं, 0 घेतलं, ही झाली समसंख्या, हे येत नाही. मग आता हे 0 इकडे घ्यायचं आणि हे 1 तिकडे घ्यायचं. असं जर केलं तर आपली विषम संख्या तयार झाली, जी आपलं उत्तर आहे 9,75,301, पर्याय नंबर 3. म्हणजे बघा, सुरुवातीला आपण 5च सेकंदात उत्तर शोधून काढलं आयडियानं, आणि नंतर स्टेप करून पण तेच उत्तर आलं. लक्षात आलं का? आणि अशा पद्धतीनं पर्याय 3ला आपल्याला रंगवायचं. हे कळालं सगळ्यांना? 2-2 पद्धतीनं उत्तर कसे काढायचे ते समजलं. पहा 7वा प्रश्न. काय दिले 7व्या प्रश्नात? 5 आणि 6 या 2 अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या 8 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते? आला का ताप आता? आपल्याला दिलेत फक्त 2च अंक. भारत माता की जय. आता या 2 अंकापासून आपल्याला किती अंकी संख्या तयार करायची आहे? 8 अंकाची. मग एक लक्षात ठेवा, हे 2 अंक तर वापरून आपण, आणि संख्या कशी तयार करायची रे? वापर करून सर्वात मोठ्या संख्येची. मग मोठी संख्या ह्याच्यापासून कोणती होईल पहिलं बघा. 6 आधी घ्यायचं, नंतर 5 घेतलं, ही झाली मोठी संख्या. आणि ह्याच्यातून किती अंकी संख्या तयार करा म्हणले तुम्हाला? 8 अंकी. हे झाले 2 अंक. मग आता मोठा अंकच घ्यायचा. हे 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी, 8 अंकी संख्या तयार झाली का रे? आणि मग लग्नामध्ये नवरदेवाच्या पाठीमागचं थांबतो मामा, आणि संख्या वाचनासाठी महत्वाचा आहे. लगेच कॉमा दिला आणि मग संख्या काय तयार झाली? 6,66,00,000
66,665 जे की पर्याय नंबर कितीमध्ये आहे? पर्याय नंबर 4 आहे का? 6,66,66,665 पर्याय नंबर 4. समजलं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न 8वा. आठवलं का मग? उत्तर आठवा. बघा 9, 3, 5, 7, 0 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 5 अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करा. म्हणजे आता बघा 5 अंकी सगळ्यात मोठी संख्या किती सोपं आहे रे? 9, 7, 5, 3, 0 आणि 5 अंकी सगळ्यात लहान संख्या म्हणजे कोणती आली? तर 3, 0, 5, 7, 9. एवढं समजलं. मोठ्यात मोठी तयार केली, छोट्यात छोटी तयार केली आणि पुन्हा काय म्हणलंय? संख्या तयार करा त्यांच्या बेरजेचा 1/3. आता ह्याची बेरीज करावं लागल. मग इथं आली 9, इथं 0, 5 आणि 5 10, 11ला 1, 7 आणि 1 8 आणि 9 आणि 3 12. आता हे बेरीज केली. आता या बेरजेचा 1/3. 1/3 म्हणजे कसं रे बघा? 1/3 असं म्हणतात. 1/3 म्हणजेच काय? याला 3 भागायचं उत्तराला. उत्तराला 3 भागायचं म्हणजे बघा अशी आयडिया तुम्हाला सांगितली होती मागच. 12, 81, 0, 9 याला 3 भागायचं. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. पुन्हा 1 1 1 1 3 2 6, 2 उरले, 3 7 21. जसं जेवताना तुम्ही खातात ना, लाडू खाल्लं की करंजी, करंजी खाल्लं की चकली, चकली खाल्लं की जामून, जामून खाल्लं की रसगुल्ला, असंच काटत काटत चालायचं. मग आता 3 0ला भाग जात नाही म्हणून 0चा भाग हे कटलं आणि 3 3 9. उत्तर आलं 46,709. पर्यायात आहे का? म्हणजे आपलं चुकलं कुठं तरी. 0 7 आणि 3 10ला 0, 5 आणि 5 10, 11ला 1 7 आणि 1 8 9 10 11 12 12 81 0 9. मग आता कुठं चुकलं रे? असं करून बघू. 3 3 9, 3 4 12 0 0 वरून घेतला 8. इथं 3 2 6 आहे. तर तुम्हाला बोलण्याच्या नादात मी तिथं 6 लिहिलं. इथं 3 2 6. मग इथं 2 उरले, वरून घेतले 1. 3 7 21 वरून घेतलं 0. या 0ला भाग जात नाही म्हणून 0चा भाग घेतला, वरून घेतलं 9. पुन्हा 3 3 9चा भाग गेला 0. उत्तर आलं 42,703. पर्याय नंबर 3. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बघा बरं आत्ता काय झालं, तुम्ही लक्ष दिलात? हे गणित शिकवत असताना शिकवताच आमचं चुकलं घाईमध्ये. आणि एकदा इथं चुकलं की झालं, मग उत्तर सापडत नाही. मग जर शिकवता जर लक्ष जर नसलं तर जसं शिक्षकांचं चुकतंय तसं तुमचं सुद्धा परीक्षेत चुकू शकतंय बाळांनो. म्हणून पेपर लिहिताना, प्रश्नाचं उत्तर सोडवताना एकदम शांत चित्ताने एकाग्रतेनं सोडवायचं. कळालं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न बघा बालमित्रांनो. 9वा प्रश्न फार सोपा आहे हा सुद्धा. 0 1 2 8 व 6 हे अंक वापरून तयार केलेल्या 9 अंकी संख्येत सर्वात लहान संख्येत, बरोबर आहे, केलेल्या 9 अंकी सर्वात लहान संख्येत 0 हा अंक किती वेळा येईल? आता बघा, आता तुम्हाला समजायला आहे सगळ्यांना. आपल्याला अंक दिले ते 1 2 3 4 5 आणि या 5 अंकापासून आपल्याला 9 अंकी संख्या तयार करायची आहे. मग कशी तयार करायची समजलं ना सगळ्यांना? हां. आणि कोणती संख्या तयार करायची आहे? या 5 अंकापासून तयार केलेली 9 अंकी सर्वात लहान संख्या तयार करायची, मोठी नाही. मग कसं? पहिल्यांदा ह्याच्यापासून एक लहान संख्या तर तयार करा. सुरुवातीला 1, पुन्हा 0 2 8 6. हे बरोबर आहे का रे? एवढं बरोबर आहे. लहान संख्या कशी होईल मग? कोणती संख्या तयार झाली 5 अंकी? 10,286. बरोबर आहे. पण आपल्याला किती अंकी सांगितली आहे? 9 अंकी. मग आता 9 अंकीमध्ये आता कोणता अंक वाढवावा लागल? 1 वाढवलं तर मोठी संख्या होईल ना आपल्याला. लहानात लहान म्हणलंय. कोणता अंक वाढवायचा? आता 0 जर वाढवला तर 0 कुठं वाढवायचा मग? कारण इथं जर वाढवलं तर किंमत जास्त होईल, म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये 0 वाढवावं लागल. हे 1, इथं 1 2 3. आता किती 0? 5 अंकी झाली.
6 7 किती अंकी तयार करायची आपल्याला 9 अंकी म्हणजे आधी 5 होते 6 7 8 9 बरोबर आहे आणि इथं 2 8 6 म्हणजे आपली संख्या तयार झाली एवढी 10,286,000 ही संख्या तयार झाली. आणि जर आपण इकडं जर शून्य वाढवले असते बरोबर आहे इकडं जर आपण 4 शून्य वाढवले असते 5 आणि 4 9 1 2 3 4 तर ती संख्या किती तयार झाली असती 10,28,60,000 म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार झाली असती. आपल्याला म्हणलं लहानात लहान संख्या तयार करा म्हणून आपण 0 हे अंक वाढवले आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे. प्रश्न काय विचारला आहे तर तयार केलेल्या 9 अंकी सर्वात लहान संख्येत 0 हा अंक किती वेळा येईल. मग 0 किती वेळा आला 0 1 2 3 4 आणि अगोदरचा हे एक 5 म्हणून उत्तर पर्याय नंबर कळालं सगळ्यांना छान. बघा बरं बालमित्रांनो आता हा प्रश्न तर फार महत्त्वाचा आहे बरं का आणि परीक्षेत येणारे सगळे प्रश्न आहेत लक्ष देऊन वाचा. बघा पुस्तकात 10वा प्रश्न 2 4 6 8 7 0 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील. मग पहिलं 6 अंकी सगळ्यात मोठी संख्या तयार करा बरं. ह्याची काय होईल मोठा अंक कोणता आहे रे 8 7 6 4 2 आणि 0 ही तयार झाली 6 अंकी सगळ्यात मोठी संख्या. आणि पुन्हा काय म्हणलंय तर सर्वात मोठ्या संख्येतील 10,000 स्थानचा अंक 10,000 स्थानचा अंक कोणता 7 10,000 स्थानचा अंक आहे 7. तर पुढं काय म्हणलंय 10,000 स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत व एकक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार. मग एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे 0च आणि 10,000 स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे 70,000. ऐन 70,000 गुणिले 0 म्हणजे किती आलं कोणत्याही संख्येला 0 गुणलं तर 0च येते म्हणून उत्तर पर्याय नंबर खोदा पहाड निकला चुहा. लई गणित अवघड वाटलं उत्तर तर 0च आलं. पहा बालमित्रांनो 11वा प्रश्न बघा काय दिलंय 40268 या अंकांचा वापर करून 8 अंकी मोठ्यात मोठी पूर्ण 1000 संख्या तयार करा. मग सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं 8 अंकी संख्या तयार करायची 1 2 3 4 5 अंक दिलेत आणि आपल्याला 8 अंकी संख्या तयार करायची आहे आणि ती संख्या कशी करायची आहे रे मोठ्यात मोठी. मग आता पर्यायातच तुम्ही बघा मोठ्यात मोठी कोणती आहे तर ही 2 कोटीची आहे ही 8 कोटीची आहे ही 8 कोटीची आहे आणि ही 86 लाखाची आहे आणि पूर्ण 1000 आहेत सगळे बरोबर आहे. हे 8,000 2,000 2,000 म्हणजे हे तर येऊ शकणारच नाही. मग आता इथं 2 कोटी आहे हे बी येऊ शकणार नाही. आलं तर 8 कोटी आणि 8 कोटी मग ह्या दोघात मोठं कोण आहे म्हणून याचं उत्तर इकडं काढायच्या आधीच कळालं ह्याचं उत्तर येतंय पर्याय नंबर तरी. बघा मग आता ह्याच्यातला मोठा अंक कोणता आहे 8 नंतर कोणता आहे 6 4 2 आणि 0. पण आपल्याला किती अंकी सांगितली आहे मोठ्यात मोठी 8 अंकी. किती अंक आहेत हे 1 2 3 4 5च अंक आहेत. मग आता 8 अंकी करायची म्हणल्यावर 6 7 8 हे वाढवले आणि हे वाढवल्यामुळं कोणती संख्या तयार झाली तर पर्याय नंबर 8,88,86,420. अरे थांबा पण ह्याच्यात काय सांगितलं आपल्याला पूर्ण 1000 म्हणलं होतं. कशी संख्या म्हणलं होतं पूर्ण 1000. मग आता तर इथं 2च हे 20च दिसायलेत. मग इथं पूर्ण 1000 करण्यासाठी काय करावं लागेल 1 8 कमी करायचं 1 0 वाढवा. आता झाले 200 पण पूर्ण 1000 नाही झाले अजून 8 अंकी संख्या तयार झाली 1 2 3 4 5 6 7 8 अंकी झाली पण पूर्ण 1000 नाही झाली म्हणून इथला 1 8 कमी करा इकडं 0 वाढवा. आता झाले की रे पूर्ण 1000 समजलं. मग आता उत्तर वाचा. आता उत्तर काय येईल आता उत्तर आलं 8,86,42,000 8,86,42,000. कळालं सगळ्यांना दोन्ही पद्धतीत कळालं. एकदम गणित सुरू केल्या केल्या 5 सेकंदात कसं उत्तर काढायचं आणि नंतर स्टेप बाय स्टेप कसं करायचं हे समजलं. चला पुढचा प्रश्न
पहा विद्यार्थी मित्रांनो, 12वा प्रश्न काय म्हणलं रे? कोणताही अंक फक्त एकदाच वापरून, म्हणजे आता डबल वापरायचं नाही, हा एकदाच वापरायचा. कोणताही अंक एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी सर्वात लहान संख्या पुढीलपैकी कोणती? अरे रे 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 रे, काय सोपा प्रश्न आला रे. नुसतं पर्यायाकडे बघायचं आपल्याला, आणि पर्यायाकडे बघायचं आणि ह्याच्यातला सगळ्यात लहान संख्या कोणती ते शोधायचं. फक्त अंक डबल येऊ नये. मग आता बघा बरं, ही किती आहे? 13,900, 13,500, 13,700, 13,900. म्हणजे आता 900 हे तर लय मोठे मोठे झाले, हे येतच नाहीत. मग 13,500 आणि 13,700 पैकी लहान कोण? 500. म्हणजे हेच उत्तर हे येणार नाही. 13,579 मध्ये कोणताच अंक डबल आला नाही, म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर किती? 2. हा पहा बरं, 13वा प्रश्न काय दिलाय? 3, 5, 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? इकडे बघा रे. आता आपल्याला 3, 5, 7 हे अंक वापरायचे आणि 5 अंकी कशी संख्या तयार करायची आहे? सर्वात मोठी संख्या. मग मोठी संख्या कोणती तयार होईल? 7, 5, 3. पण ही झाली 3च अंकी. मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी कोणती संख्या वापरावं लागेल? मग 7 अंक घ्यावा लागेल. हे 4दा झालं आणि हे 5दा. आपल्याला म्हणले 5 अंकी 77,753. मग उत्तर किती रे? पर्याय नंबर राईट. पुढचा प्रश्न नेक्स्ट. अरे हो 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 हो, मी तर विसरलोच, आपले प्रश्नच झाले. 5.1 मध्ये फक्त आपले प्रश्न होते 13 आणि 13वा प्रश्न तर अत्यंत सोपा होता. सगळ्यांना शिकवलेलं समजलं? मग सगळेजण छान अभ्यास करणार. व्हेरी गुड, थँक्यू.